नमस्कार. आपण सगळेच रोजच्या आयुष्यात कितीतरी डेटा वापरतो आणि तयारही करतो. पण कधी विचार केलाय की हा सगळा डेटा नेहमीच इतका अचूक आणि विश्वासार्ह कसा काय राहतो? याचं उत्तर दडलंय डेटाबेस इंटिग्रिटीमध्ये. हे म्हणजे असे अदृश्य संरक्षक जे आपल्या सगळ्या डिजिटल माहितीला सुरक्षित आणि सुसंगत ठेवतात. चला तर मग आज भेटूया या संरक्षकांना. जरा कल्पना करा की जर डेटा चुकीचा किंवा अपूर्ण असेल तर काय होईल. सगळे निर्णय चुकणार, सगळा गोंधळ उडणार आणि सिस्टीम नीट कामच करणार नाही. हीच समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काही नियमांची गरज असते. चला लगेच एका कोड्याने सुरुवात करूया. या टेबलकडे जरा नीट बघा. काहीतरी विचित्र दिसतंय का? हो, बरोबर ओळखलं. श्यामच्या वयाच्या जागी ए असं अक्षर लिहिलं आहे. आता ही एक छोटीशी चूक वाटते, हो ना? पण ह्याच छोट्या चुकांमुळे अख्ख्या डेटाबेसमध्ये केवढा गोंधळ होऊ शकतो. तर मागच्या स्लाइडमध्ये जी चूक पाहिली तसंच होतं जेव्हा डेटा विसंगत आणि चुकीचा असतो. हे कसं आहे माहितीये? एका साखळीसारखं. प्रत्येक माहितीचा तुकडा एकमेकांशी जोडलेला असतो आणि एक जरी कडी तुटली की सगळी साखळीच निरुपयोगी होते. म्हणूनच डेटाबेसमध्ये नियम असणं अत्यंत आवश्यक आहे. मग या सगळ्या गोंधळावर उपाय काय? तर उपाय आहेत हे डेटाचे संरक्षक. यांनाच आपण टेक्निकल भाषेत इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स असं म्हणतो. हे असे नियम आहेत जे डेटाबेसमध्ये शिस्त आणि सुव्यवस्था टिकून ठेवतात. बरं, मग हे इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत आपल्या डेटाबेसचे क्वालिटी चेकर्स. म्हणजे कुठलाही नवीन डेटा आत येण्याआधी हे नियम त्याला अगदी बारकाईने तपासतात. ते हे पक्क करतात की डेटा नेहमी अचूक, सुसंगत आणि वैध राहील. हेच आहेत आपल्या कथेचे खरे हिरो. ओके, तर या डेटा संरक्षकांची मुख्य कामं 3 आहेत. त्यांची ड्युटी आहे. पहिलं म्हणजे प्रत्येक रेकॉर्डला एक वेगळी ओळख देणं. दुसरं डेटाच्या गुणवत्तेची तपासणी करणं. आणि तिसरं वेगवेगळ्या टेबल्समधले संबंध व्यवस्थित ठेवणं. चला एक एक करून ही सगळी कर्तव्य आपण सविस्तरपणे समजून घेऊया. चला तर मग भेटूया आपल्या पहिल्या संरक्षकाला. याचं काम आहे ओळख तपासणी. म्हणजे काय तर टेबलमधली प्रत्येक नोंद, प्रत्येक ओळ ही युनिक असली पाहिजे, वेगळी असली पाहिजे, कोणाचीही नक्कल नको. याच कामाला एंटिटी इंटिग्रिटी असं म्हणतात. आणि हे काम होतं कीज वापरून. आता हे कीज म्हणजे काय? अगदीच सोपं आहे. जसा आपला प्रत्येकाचा आधार नंबर युनिक असतो ना, जो दुसऱ्या कोणाचाही नसतो, अगदी तसंच डेटाबेसमध्ये प्रत्येक रेकॉर्डला ओळखण्यासाठी एक खास की असते. बरं, ह्या ओळख तपासणीसाठी मुख्यत्वे 2 प्रकारच्या कीज आहेत. एक आहे प्रायमरी की आणि दुसरी युनिक की. दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. दोन्हीमध्ये व्हॅल्यू युनिकच पाहिजे. पण एक मोठा फरक आहे. प्रायमरी की कधीच रिकामी असू शकत नाही, म्हणजे नल असू शकत नाही. आता नल म्हणजे काय? तर जिथे काहीच व्हॅल्यू नाही, ती जागा मोकळी आहे. या उलट युनिक कीमध्ये एकदा नल व्हॅल्यू असली तरी चालते. हाच तो महत्वाचा फरक. हे बघा, इथे एक उदाहरण आहे. या विद्यार्थ्यांच्या टेबलमध्ये रोल नंबर ही आपली प्रायमरी की आहे. पण दुसऱ्या रेकॉर्डकडे बघा, रोल नंबरच्या जागी काय आहे? नल, म्हणजे काहीच नाही. हे एंटिटी इंटिग्रिटीच्या नियमाच्या एकदम विरुद्ध आहे. म्हणून हे चुकीचं आहे, अवैध आहे. लक्षात ठेवा, प्रायमरी की कधीच रिकामी नसते. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या संरक्षकाकडे. याचं काम आहे क्वालिटी कंट्रोल, म्हणजेच गुणवत्ता नियंत्रण. हा गार्डियन काय करतो? तर डेटाबेसमध्ये येणारी प्रत्येक व्हॅल्यू ठरलेल्या नियमांप्रमाणे आणि स्टँडर्डप्रमाणे आहे की नाही हे तो तपासतो. यालाच म्हणतात डोमेन इंटेग्रिटी. आता हे जरा टेक्निकल वाटतंय, पण हे खूप सोपं आहे. याचा अर्थ इतकाच की प्रत्येक कॉलममध्ये कोणत्या प्रकारचा डेटा टाकता येईल हे आधीच ठरलेलं असतं. समजा वय नावाचा कॉलम आहे, तर त्यात फक्त आकडेच टाकता येतील, बरोबर? अक्षर टाकून चालणार नाहीत. डोमेन इंटिग्रिटीचं एक भारी उदाहरण म्हणजे चेक कन्स्ट्रेंट. या टेबलमध्ये बघा, नियम असा आहे की कर्मचाऱ्याचं वय 18 ते 60 याच दरम्यान असायला हवं. आता जर कोणी चुकून किंवा मुद्दाम वय 70 टाकलं तर सिस्टीम त्याला लगेच नाकारणार, अवैध ठरवणार. हेच तर आहे खरं क्वालिटी कंट्रोल. बरं, नुसतं डेटाचा प्रकार किंवा रेंज तपासून भागत नाही. याच्या पुढे जाऊन काही बिझनेस रूल्स सुद्धा असतात. त्यांना म्हणतात एंटरप्राइज इंटिग्रिटी. हे नियम प्रत्येक कंपनीचे, प्रत्येक संस्थेचे वेगळे असू शकतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी जास्तीत जास्त 6 विषयच घेऊ शकतो, हा कॉलेजचा नियम झाला. किंवा कर्मचाऱ्याचा पगार 10,000पेक्षा कमी नसावा. हे नियम का महत्वाचे आहेत? कारण ते डेटाला फक्त बरोबरच नाही तर अर्थपूर्ण सुद्धा बनवतात. आणि आता वेळ झालीय आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या मुख्य संरक्षकाला भेटायची. हा आहे कनेक्शन कीपर.
याचं काम नावाप्रमाणेच आहे. वेगवेगळ्या टेबल्समधले जे संबंध आहेत, जे कनेक्शन्स आहेत, ते व्यवस्थित आणि सुसंगत आहेत की नाही हे पाहणं. यालाच म्हणतात रेफरन्शियल इंटिग्रिटी. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे टेबल्समधले संबंध तुटायला नकोत. आता हे होतं कसं, तर फॉरेन की वापरून. फॉरेन की म्हणजे काय? ही एका टेबलमधली अशी की असते जी दुसऱ्या केबलच्या प्रायमरी कीशी म्हणजे त्या टेबलच्या मुख्य ओळखीशी जोडलेली असते. थांबा, उदाहरणाने हे जास्त चांगलं कळेल. हे बघा, इथे 2 टेबल्स आहेत, एक डिपार्टमेंटचं आणि दुसरं स्टुडंटचं. आता डिपार्टमेंट टेबलमध्ये DEPT_ID ही प्रायमरी की आहे, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची युनिक ओळख. आणि स्टुडंट टेबलमध्ये तीच DEPT_ID फॉरेन की म्हणून वापरली आहे. यामुळे काय झालं तर हे दोन्ही टेबल्स एकमेकांना जोडले गेले आणि आता आपल्याला सहज कळतं की कोणता विद्यार्थी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे. आणि आता बघा, जर हा नियम मोडला तर काय होतं? इथे एका नवीन विद्यार्थ्यासाठी डिपार्टमेंट ID 999 टाकला जातोय. पण डिपार्टमेंट टेबलमध्ये 999 असा कुठला डिपार्टमेंट ID आहे का? नाहीये. म्हणून सिस्टीम लगेच हा रेकॉर्ड नाकारते, अवैध ठरवते. यामुळे काय होतं तर दोन्ही टेबल्समधला संबंध तुटत नाही, तो सुरक्षित राहतो. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की हे तीनही गार्डियन्स मिळून डेटा कसा सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवतात. पण एक प्रश्न मनात येतोच की स्वच्छ आणि अचूक डेटा इतका महत्त्वाचा असतोच का? चला पटकन एक रिव्हिजन करूया. आपण जे काही पाहिलं त्याचा हा सारांश. एंटिटी इंटिग्रिटी म्हणजे प्रत्येक रेकॉर्डला युनिक ओळख. डोमेन इंटिग्रिटी म्हणजे डेटाची क्वालिटी तपासणं. रेफरन्शियल इंटिग्रिटी म्हणजे टेबल्समधले संबंध टिकवून ठेवणं. आणि एंटरप्राइज इंटिग्रिटी म्हणजे बिझनेसचे खास नियम लागू करणं. हे सगळे मिळूनच डेटाला विश्वासार्ह बनवतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे संरक्षक फक्त काहीतरी टेक्निकल कन्सेप्ट नाहीत. आपण रोज जे ॲप्स आणि सेवा वापरतो ना, त्याचा हे कणा आहेत. आपल्या बँक खात्यातला अचूक बॅलन्स असो किंवा सोशल मीडियावरची फ्रेंड लिस्ट, सगळं काही याच नियमांमुळे व्यवस्थित चालतं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा ऑनलाईन शॉपिंग कराल किंवा आपलं बँक स्टेटमेंट तपासाल, तेव्हा एक क्षण नक्की विचार करा की पडद्यामागे असे कितीतरी डेटा गार्डियन्स आहेत जे आपल्या माहितीचं 24 तास रक्षण करतायत. किती असतील बरे ते? कधी विचार केलाय का यावर?